सो आजचा जो टॉपिक आहे आपण करू टॉपिकचा एक आढावा. म्हणजे पहिलं टॉपिकचं नाव, ज्या पंचवार्षिक योजना आहेत या पंचवार्षिक योजनांचा एक आढावा. तुम्हाला क्वेश्चन येणारे एक, पण तुम्ही पाठांतर करता. जसं काही क्वेश्चन तुम्हाला पूर्ण अगदी 10 ते 15 क्वेश्चन याच्यावर पडणार आहेत. तर अशा लेवलवरती आपल्याला पाठांतर नाही करायचं. जर तुम्ही कंबाईनची तयारी करताय, कुठल्याही एक्झामची तयारी करताय, पंचवार्षिक योजनामध्ये जे क्वेश्चन्स आजपर्यंत टार्गेट झालेले आहेत ते कधीही खूप असे एकदम खोलातल्या खोलात टार्गेट झालेले नाहीत, वर्षावर टार्गेट झालेत. आणि जे खोलात क्वेश्चन येतात ते महाराष्ट्रात कुणालाच येत नसतात. पहिली पंचवार्षिक योजना सगळ्यांना माहितीच आहे. आपण एक एक पंचवार्षिक योजनेवरती येऊ. फर्स्ट पंचवार्षिक योजना, नंबर काय घेऊ आता पहिले, फर्स्ट 5 इयर प्लॅन. एक मिनिट. फर्स्ट 5 इयर प्लॅन. हा जो फर्स्ट 5 इयर प्लॅन आहे, या फर्स्ट 5 इयर प्लॅनमध्ये एक मिनिट आपण हा सेट करू. अच्छा, याच्यामध्ये पण असे पॉईंट्स ते मला माहितीच नव्हतं, हे आत्ता लक्षात आले. होतं असंच माझ्यासोबत कायम असंच राहतं. फर्स्ट इयर प्लॅन जो आपला आहे, या फर्स्ट इयर प्लॅनमध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट आपल्याला जो कव्हर करायचा आहे फर्स्ट इयर प्लॅनमध्ये, तो म्हणजे फॅक्च्युअल डाटा. ऑब्व्हियसली पहिला पॉईंट की त्याचा कार्यकाळ किती. तर 1951 ते 1956 या काळामध्ये त्याचा कार्यकाळ राहील. हा जो कार्यकाळ आहे, ठीक आहे, हा जो कार्यकाळ आहे तो महत्त्वाचा. अध्यक्ष कोण होते, त्याचे जे अध्यक्ष होते ते होते पंडित नेहरू. आणि उपाध्यक्ष कोण होते, तर ते होते गुलझारीलाल नंदा. हे पहिले योजनेबद्दलच आपण समजून घेऊ, नंतरच्या योजनेत एवढं महत्त्वाचं नाही. हिचं एक उपनाव देण्यात आलं होतं. हिचं काय देण्यात आलं होतं, एक उपनाव. हे उपनाव खूप महत्त्वाचं होतं. उपनाव याला पुनरुत्थान योजना असं म्हणतात. ठीक आहे, पॉईंट टू बी नोटेड, पुनरुत्थान योजना. व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये मुख्य भर देण्यात आला होता कृषीला. ठीक आहे, आणि बहुउद्देशीय प्रकल्प. आपल्याला बहुउद्देशीय प्रकल्प पाहणं गरजेचं आहे. हा असा पॉईंट ठीक आहे सगळ्यांना, कारण की मी अजूनही शिकतोय या स्क्रीनबद्दल. कारण की बऱ्याचशा लोकांना ते वाकड्या तिकड्या रेषा नाही समजत. तर हे ठीकठाक आहे, म्हणजे तुम्हाला नंतर रिवाईज करायला पण जरा बरं पडेल. ठीक आहे, तर बहुउद्देशीय प्रकल्प तुम्हालाही माहिती आहेत, यावरती टार्गेट होतात. बहुउद्देशीय प्रकल्प. या बहुउद्देशीय प्रकल्पामध्ये सगळ्यात पहिले आला होता तो म्हणजे भाकरा नानगल. कोणता होता, भाकरा नानगल. कोणत्या नदीवरती आहे भाकरा नानगल. भाकरा नानगल हा सतलज नदीवर असलेला हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये असलेला एक जॉईंट जलसिंचन प्रकल्प आणि खूप मोठा, भारतातील सर्वात उंच प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता कृषी क्षेत्राला आपल्याला डेव्हलप करायचं आहे, बरोबर. मग कृषी क्षेत्रासाठी काय पाहिजे, जलसिंचन. मग बहुउद्देशीय प्रकल्प सुरू केले. उद्देश होता जलसिंचन. उद्देश काय होता, तर जलसिंचनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर बहुउद्देशीय प्रकल्प तयार केला. त्यामध्ये भाकरा नानगल, दुसरा नंबरचा जो होता तो होता हिराकूड प्रकल्प. हिराकूड प्रकल्प कुठं होता, तर तो महानदीवर होता. तो कोणत्या राज्यामध्ये येतो, ओडिसा राज्यामध्ये येतो. त्यानंतर तिसरा प्रकल्प हातात घेतला होता ऑलरेडी, पण त्याचं काम सुरू केलं दामोदर नदीवरती असलेला दामोदर विकास खोरे.
तो दामोदर नदीवर होता. त्या काळात तो बिहार आणि वेस्ट बेंगॉलमध्ये होता. आता तो झारखंड आणि वेस्ट बेंगॉलमध्ये झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर कोसी प्रकल्प, म्हणजे हे चौथा प्रकल्प या ठिकाणी सुरू केला होता. कोसी प्रकल्प म्हणजे भाकरा, नानगल, हिराकूड, महानदी, दामोदर आणि कोसी प्रकल्प हे प्रकल्प तयार केले होते. हे सगळ्यांच्या नद्या आणि राज्य लक्षात ठेवायचे. या व्यतिरिक्त हे झाले होते जलसिंचनाच्या दृष्टिकोनातून बहुउद्देशीय प्रकल्प. पण आपण आणखी एक प्रकल्प हातात घेतला होता आणि तो प्रकल्प एकदम सिस्टमॅटिकली लक्षात ठेवायचा. तो म्हणजे कोणता? तो म्हणजे इतर उद्योग, इतर कारखाने. हे जे कारखाने होते, इतर कारखाने, या इतर कारखान्यांमध्ये सगळ्यात पहिला जो होता तो सेंद्री खत कारखाना होता. ठीक आहे, सेंद्री खत कारखाना जो होता झारखंडला 1951 मध्ये आला होता. त्यानंतर आला होता रेल्वे डब्यांचा कारखाना, रेल्वे डबे. हे कुठं आला होता? तर पेरांबूर. पेरांबूर कुठे येतं? तर पेरांबूर येतं तमिळनाडूमध्ये. त्यानंतर आला होता रेल्वे इंजिनाचा कारखाना, रेल्वे इंजिन. आपल्या भारतात सगळे हे डबे इंजिन बाहेरनच यायचे. रेल्वे इंजिनाचा कारखाना होता चित्तरंजनला. मग हा चित्तरंजन कुठं आला? तर चित्तरंजन आला वेस्ट बेंगॉलमध्ये. त्यानंतर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा कुठं आला होता? तर हा आला होता पुण्यामध्ये, महाराष्ट्रात. आता हे सगळे कारखाने आणि बहुउद्देशीय प्रकल्प स्टार्ट झाले ते कुठल्या योजनेमध्ये? तर आपली फर्स्ट पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅनमध्ये. आता याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी घडली होती की काही संस्था स्थापन करायचं ठरवलं होतं. कोणत्या संस्था स्थापन करायचं ठरवलं तर बाबांनो? तर या ठिकाणी एक जी संस्था स्थापन करायचा निर्णय घेतला होता ती संस्था होती IIT खडगपूर. IIT खडगपूर. IIT खडगपूर किंवा खरगपूर ही पश्चिम बंगालमध्ये पहिली स्थापन झालेली, वेस्ट बेंगॉलमध्ये ही होती, ही फर्स्ट स्थापन झालेली एक संस्था या ठिकाणी होती. या व्यतिरिक्त UGC, ओके, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, या UGCची स्थापना 1953ला नवी दिल्लीमध्ये केली होती, 1953. हे आलं होतं 1951, नवी दिल्ली. पटापट रिवाइज करायचे, दॅट्स इट. ठीक आहे. याच दरम्यान आंध्र प्रदेशची स्थापना पण केली गेली होती. याच दरम्यान फजल अली समिती सुद्धा आलं होतं. याच दरम्यान 440 PLW, ओके, पब्लिक लॉ PW किंवा PL 400, ओके, 480 PL 480 हा भारत आणि अमेरिका यांच्यासोबत झालेला एक करार होता. या कराराद्वारे आपल्याला अमेरिकेने गहू पाठवलं होतं, तांदूळ नाही. काय पाठवलं होतं? गहू पाठवलं होतं. ओके, सेंद्री खत कारखाना झारखंडला आहे, गहू पाठवला होता. आणि या गव्हाबरोबर आपल्याकडं गाजर गवत आलं होतं, म्हणजे काँग्रेस गवत. आजकाल शेतकरी तुम्ही जर असाल तर तुमच्या शेतामध्ये बघा काँग्रेस गवत एक सगळीकडे जवळपास सापडतं. तर हे जे काँग्रेस गवत आहे, हे काँग्रेस गवत अमेरिकेकडून आपल्या भारतात आलेलं आहे. ते आपल्या भारताचं नव्हतं. फर्स्ट टाइम आपल्या भारताकडे हे झाली पण होती त्या काळात काही किस्से. याच काळामध्ये आपल्याकडे आपण असं म्हणू शकतो USA अँड इंडिया, याच काळामध्ये SBIची स्थापना पण झाली होती. SBIची स्थापना, दॅट्स इट. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त लक्षात ठेवू शकत नाही. आता ह्याचं मूल्यमापन लक्षात ठेवा. ही योजना जी केली गेली होती, या योजनेत कृषी व सिंचनावरती 31% खर्च केला होता. ही जी काही योजना आहे, सर्वाधिक खर्च कृषी व सिंचन. मी कालचा प्रश्न विचारला, आता लक्षात आलं ना? हे तुम्ही काय विचारले? कृषी व सिंचन. ठीक आहे. सगळ्यात जास्त खर्च कृषी व सिंचन, 2 नंबरवरती वाहतूक आणि दळणवळण.
2 नंबरवरती वाहतूक आणि दळणवळण. इथपर्यंतचा भाग क्लिअर झालाय. इथपर्यंतचा भाग लक्षात आलाय. लक्ष्य दर या ठिकाणी सेट करून ठेवला होता 2.1 आणि साध्य झाला 3.6. लक्ष्य दर किती होता? 2.1 आणि साध्य किती झाला? 3.6. तर माझ्या मते आता पंचवार्षिक योजनांचा आढावा फर्स्ट 5 इयर प्लॅन तुमचा आता डन झाले. मला काय डाऊट आहे का याच्यात? लिहून झाले? एक तर लेक्चरमध्ये लिहा, लेक्चर नंतर लिहा. तुमची इच्छा. लेक्चरमध्ये लिहा किंवा लेक्चर नंतर लिहा, तुमची इच्छा. ठीक आहे. मी तर माझ्याकडनं 100% प्रयत्न करतोय. झालं क्लिअर? त्यानंतर सेकंड प्लॅन कोणता? तर सेकंड प्लॅन. हा जो सेकंड प्लॅन होता, या सेकंड प्लॅनमध्ये आपण येऊया. या सेकंड प्लॅनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पोर्शन आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर ते आपल्या सामाजिक योजना राहिल्या, तर सामाजिक योजना आपल्याला उद्याचं लेक्चर घ्यायचं. ठीक आहे, उद्या 2:30 वाजता, उद्या 2:30 वाजता तुमचं सामाजिक योजनांवरचं लेक्चर असणार आहे. म्हणजे कोणत्या योजना काळात काय सुरू केलं, कोणत्या योजना कुठे आल्या, ह्या बाबतीतली ज्या काही गोष्टी आहेत हे आपल्याला उद्या समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी खास नोट्स सेटअप करायचं प्लॅनिंग चाललंय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या पंचवार्षिक योजनेत किती योजना आल्या, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत किती योजना आल्या. आपल्याला पंचवार्षिकचाच टॉपिक उद्या घ्यायचा आहे, बट नवीन हेडिंगमध्ये तुमचा नवीन नंबर असेल. म्हणजे हा कदाचित नंबर तुमचा ओल्ड नंबरिंग मी सेटअप केलेला आहे, पण नवीन एक पॉईंट ऑफ व्ह्यूनं या ठिकाणी तुमचं नंबरिंग राहील. म्हणजे तुमचं योजनांचं काहीच नाही, म्हणजे कल्याणकारी योजना पण आपण बघतोय. तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये मी हे नाही सांगणार की हे तुम्ही करा. हां, मी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर जर मला चांगले वाटले की नाही बाबा मी एका ठिकाणी खूप चांगले लेक्चर घेतले होते आणि तिथं मी 4 दिवस लेक्चर घेतले होते, तर मग तो 4 दिवसाचा वेळ कसा वाचवता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल अस्तित्व बॅचमध्ये. कारण की तुम्हालाही माहिती आहे, तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी कमीत कमी एक 15 ते 20 दिवस, 15 दिवस तरी ॲटलिस्ट तुमच्या हातात राहिले पाहिजे. ठीक आहे, 15 दिवस तरी तुमच्या हातात राहिले पाहिजे की जिथं तुम्ही प्रॉपर अस्तित्व बॅचवरती फुल फोकसनी काम कराल आणि जेवढं शिकवलेलं आहे तेवढं सगळं कव्हर करू. समजलं मला काय म्हणायचं आहे? समज में आया? तर दुसरी पंचवार्षिक योजना याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपाध्यक्ष एवढं मॅटर नाही करत. ओके, तुम्हाला नाही टार्गेट होणार हे असलं काही. योजनेचे जे उपनाव होते ते भौतिकवादी योजना होती. या योजनेचं जे नाव होतं ते नाव खूप इम्पॉर्टंट होतं आणि नाव दिलं होतं भौतिकवादी योजना. कोणती योजना? तर भौतिकवादी योजना. याच्यामध्ये जे प्रतिमान वापरलं गेलं होतं ते प्रतिमान PC महालनोबिस यांनी मांडलं होतं. यांनी सांगितलं होतं की उद्योगावरती खूप जास्तीत जास्त लक्ष ठेवा, तीव्र औद्योगिकरण करा. या योजनेचा मुख्य भर कशावरती होता? तर या योजनेचा मुख्य जो भर होता, हा मुख्य भर
तीव्र औद्योगिकरणावरती होतं. कशावरती होता? तर तीव्र औद्योगिकरण. तेही कोण करणार? तर सरकार करणार. असंही नाही की आपण बाकीचे लोक करणार, ते असं नाही, जर ते सरकार करणार, सरकारच्या द्वारे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जाणार. तर आता औद्योगिकरण करायचं ठरवलं तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय येतं या ठिकाणी? ओके, काही कार्यक्रम आणि महत्त्वाचे प्रकल्प. तर आता इथं 2 प्रकारचे कार्यक्रम होते. या 2 प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आपण पहिले जरा थोडंसं मोठे उद्योग आणि गृहउद्योग, किंवा लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये गृहउद्योग पण काही कमी नव्हते, लघु उद्योग पण काही कमी नव्हते, कुटीर उद्योग पण काही कमी नव्हते, ग्रामोद्योग पण काही कमी नव्हते. तर राज्यस्तरावर असं ठरवलं होतं की राज्यस्तराने काय करणं गरजेचं आहे? राज्यस्तराने केलं पाहिजे ग्रामोद्योगावरती लक्ष, आणि केंद्र पातळीने किंवा केंद्र सरकारने केलं पाहिजे मोठ्या उद्योगांवरती लक्ष. तर अशा 2 गोष्टी ठरवल्या गेल्या. म्हणून राज्यस्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रम 57-58 मध्ये आला. खादी व ग्रामोद्योग कार्यक्रम जो आहे, खादी व ग्रामोद्योग कार्यक्रम हा 1957-58 याच्या काळात आला होता. 1957 आणि 58च्या काळामध्ये हा कार्यक्रम आला होता. शुअर? लक्षात आलं? इथपर्यंत भाग लक्षात आला? ओके. आता सेकंड प्लॅनमध्ये जे मोठे उद्योग सुरू केले गेले, आपण त्या मोठे उद्योगांकडे येऊ. कारण की हे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी भारताला खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला होता. आणि महत्त्वाचे प्रकल्प, मोठे उद्योग किंवा प्रकल्प आपण बघू हे कोणत्या हातात घेतले होते. तर सगळ्यात पहिला जो उद्योग हातात घेतला होता, जो पहिला उद्योग हातात घेतला होता, तो घेतला होता भिलाई पोलाद उद्योग. भिलाई पोलाद उद्योग. भिलाई पोलाद उद्योग कुठे येतो? आता तो छत्तीसगडला येतो. ओके, छत्तीसगड. आता कुठे येतो? छत्तीसगडला येतो. पहिले तो आता मध्य प्रदेशमध्ये. याला भिलाईला सपोर्ट कोणी केला होता? तर रशियाने सपोर्ट केला होता. कोणी सपोर्ट केला होता? रशियाने. त्याच्यानंतरचा जो होता तो होता रूरकेला. रूरकेला हा सुद्धा ऑब्व्हियसली पोलाद उद्योग, आणि रूरकेलाला कोणी सपोर्ट केला होता? तर जर्मनीने, जो केला होता 1958च्या समथिंग काही काळात आहे. त्यानंतर तिसरा होता तो होता दुर्गापूर. कोणता होता? तो दुर्गापूर. दुर्गापूर कुठे येतो? ठीक आहे, दुर्गापूर कुठे येतो? दुर्गापूर कुठे येतो? तर येतो पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये. याला सपोर्ट कोणी केला? तर बघा, एक रशिया, एक जर्मनी, तर तिसरा जो होता तो ब्रिटन, जर्मनी आणि रशिया या तिघांच्याही मदतीने आला. बरेचदा लोक याला ब्रिटनच समजतात, पण ॲक्च्युली ब्रिटनने पैसा थांबवला होता, मग जर्मनीने दिला. जर्मनीनंतर आपण परत रशियाकडनं घेतला. रशिया म्हणणं चुकीचं आहे, ॲक्च्युली त्या काळात ते सोव्हिएत रशिया होतं. काय होतं? तर सोव्हिएत रशिया. ठीक आहे. आता आपल्याकडे इलेक्ट्रिक सिस्टीमची पण गरज होती. जसं आपण पोलाद उद्योगावरती फोकस ठेवला, तसं भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजे भेलची सुरुवात सुद्धा या ठिकाणी झाली. तसंच नांगल खत कारखाना. नांगलला काय? खत कारखाना. ठीक आहे, नांगलला काय? खत कारखाना. रूरकेलाला काय? रूरकेलाला जसं पोलाद होतं तसंच खत कारखाना सुद्धा तयार केला होता. आणि आणखी एक कारखाना तयार केला होता, तो म्हणजे भेल. ठीक आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स. हा भेल केला होता भोपाळला. भेल कुठं होता? भोपाळ. म्हणजे नांगल, रूरकेला आणि भेल हे इतर कार्यक्रम होते. या व्यतिरिक्त काही धोरणं पण ठरवली गेली होती. या काळात तयार केलेली जी धोरणं होती, ही धोरणं लक्षात ठेवा. जी धोरणं होती ती कोणती? तर धोरणांमध्ये सगळ्यात पहिलं होतं दुसरं औद्योगिक धोरण. सेकंड
औद्योगिक धोरण हे त्या काळामध्ये 56च्या काळामध्ये हे आणलं होतं. तसंच 56च्या काळामध्ये LICची स्थापना झाली होती. सुएझ कालव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अणुऊर्जा आयोग सुद्धा 1958ला स्थापन झाला होता. अणु ऊर्जा आयोग 1958ला डॉक्टर होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली हे स्थापन झालं होतं. आता मुद्दा येऊ ह्याच्या स्थितीवरती, म्हणजे किती साध्य केलं, किती लक्ष होतं. तर आपण 4.5 हे लक्ष ठेवलं होतं. आपण काय केलं होतं, लक्ष ठेवलं होतं 4.5. आपण साध्य मात्र केलं 4.2. आपण थोडक्यात 0.3 सुटलो इथं. नाही तर खूप छान डेव्हलपमेंट झाली होती, खूप चांगल्या पद्धतीची इथं डेव्हलपमेंट झाली होती. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त खर्च आपण कशात केला, तर सर्वात खर्च आपण वाहतूक व दळणवळण याच्यामध्ये केला. आणि सेकंड नंबरवरती होतं उद्योग. म्हणजे वाहतूक, दळणवळण आणि फर्स्ट आणि सेकंड होतं उद्योग. इथं फसू नका, नाही तर तुम्ही काय कराल, सेकंड पंचवार्षिक योजनेमध्ये फोकस ठेवलेला आहे उद्योगावर, मग खर्च पण झाला असेल उद्योगावर. तुम्ही जनरली असा विचार करणारे विद्यार्थी आहात आणि असा विचार जो करतो तो या ठिकाणी फसतो. ठीक आहे. असा विचार करायचा नाही. जनरली जर तुम्ही असा विचार केला की नाही एक काम करू, उद्योगावरती भर दिला, मग उद्योगावरच खर्च केला असेल, तर इथं तसं करायचं नाही. ह्या दुर्गापूरवरती क्वेश्चन्स टार्गेट झालेला आहे. आय होप सो हे लक्षात आलं असेल तुमच्या. नियोजनावरती खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या. ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी. ॲक्च्युअलमध्ये एक डिटेलमध्ये जर बघायचा विचार केला ना, तर डिटेलमध्ये खूप काही प्लॅनिंग या ठिकाणी राहतं आणि असतं पण. परंतु त्या सगळ्या प्लॅनिंगला एक साजेसं रूप आपल्याला लवकरात लवकर पुढे भविष्यात द्यायचं. तुम्ही PYQ पण सगळ्या गोष्टी कव्हर करणं या ठिकाणी गरजेच्या असतात. ठीक आहे. जस्ट एक मिनिट मला. ओके. आता येऊ तिसऱ्या योजनेत, थर्ड प्लॅन. तिसरी योजना मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पूर्णपणे फिसकटली होती. ठीक आहे. तिसरी योजना जी होती ती पूर्णपणे फिसकटल्यातच जमा होती. काय विशेष काही असं खास नव्हतं तिसऱ्या योजनेमध्ये. तिसऱ्या योजनेमध्ये प्रतिमान महालनोबिस यांचं होतं थर्ड योजना. मला काय कसं शिकवायचं हे लक्षात आलं ना. मला सगळे एकाच भागात तुम्हाला रेड भरायचं नाही आहे. मी तुम्हाला टप्प्याटप्प्यात शिकवतोय. म्हणजे तुम्ही आज लेक्चर झालं लगेच पाठांतर, उद्या लेक्चर झालं लगेच पाठांतर, परवा लेक्चर झालं लगेच पाठांतर, हाणूनच पाडायचा तो टॉपिक, सुट्टी द्यायचीच नाही. आता जे विद्यार्थी ब्रह्मास्त्र बॅचमध्ये होते त्या लोकांचं तर एकदम चांगल्या पद्धतीने रिव्हिजन चालू असेल, मी नक्कीच म्हणेल. पण जे डायरेक्टच आता अस्तित्व बॅचमध्ये उगवलेत किंवा जे अचानक सिरियसली आता झालेत की नाही आता करायचे, तर त्यांच्यासाठी ही बॅच लय, खरंच सांगतो ना, ही बॅच लय महत्त्वाची आहे. म्हणजे मला ही बॅच तुम्हाला देणं म्हणजे एक प्रकारे लय मोठा लॉसच आहे. पण मी विचार करतोय की लॉस आणि फायदा ह्या गोष्टीचा मी विचार करत नाही. जर तो केला असता तर मी कदाचित किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती शिकू शकलो नसतो किंवा हा प्लॅटफॉर्म 1 वर्ष पण टिकला नसता. पण हा प्लॅटफॉर्म टिकलाय तो फक्त काहीच तुमच्या विद्यार्थ्यांमुळंच. चलो, तर हे पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं जायचा प्रयत्न आपण करूया. 1 मिनिट द्या फक्त थोडंसं. आता बघा, थर्ड योजना जी आली होती ती 1961, ओके, 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 मध्ये आली होती.
प्रतिमान कोणाचं होतं? तर या ठिकाणी जे प्रतिमान वापरलं गेलं होतं ते प्रतिमान महालनोबिस यांचंच मानलं होतं. पण त्यात थोडा बदल होता. महालनोबिस यांचंच प्रतिमान होतं की तीव्र औद्योगिकरण करा, पण थोडासा त्यात बदल होता. आणि हा जो बदल होता या संदर्भातलाच आराखडा थोडासा चेंज केला होता. आणि हा आराखडा चेंज करणं म्हणजे मोठी गोष्ट होती. तो केला होता कोणी? आराखडा चेंज करणार होते सुखमॉय चक्रवर्ती. सुखमॉय चक्रवर्ती कोण होते? सुखमॉय चक्रवर्ती. हे विसरायचं नाही. आराखडा कोणी बनवला होता? सुखमॉय चक्रवर्तीने. अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे. पण जानेवारी 1966 ला त्यांचाही मृत्यू झाला. दोन्ही पंतप्रधान या योजना काळामध्ये दगावले होते. दोन्ही पंतप्रधान या योजना काळात दगावले होते. ठीक आहे. जानेवारी 1966 पर्यंत होते. चलो, ह्याच्यात मुख्य भर कशात देण्यात आला होता? तर जड उद्योग आणि कृषीवरती दिला होता. आणि उद्दिष्ट सांगितलं होतं की संधीची समानता, सगळ्यांना संधी समान पद्धतीने द्यायची आणि रोजगार निर्मिती करायची. संधीची समानता आणि रोजगार निर्मिती. बट अनफॉर्च्युनेटली ह्याच्या काळात 2 युद्ध झाली. ते तुम्हाला मी कालही समजून सांगितली होती. 1962 ला चीन सोबत आणि 1965 ला पाक सोबत. या 2 युद्ध झाली. या दोन्ही युद्धांमध्ये आपल्या भारताला बरंचसं नुकसान झालं. आपल्या भारताचा पूर्णपणे जो फोकस आहे हा पूर्ण फोकस आपल्याला डायव्हर्ट करावा लागला. आणि यामुळेच आपला जो खर्च होता कृषी आणि उद्योग क्षेत्रावरचा तो व्यवस्थित झाला नाही. आणि सगळ्यात जास्त जो खर्च आहे म्हणजे या योजनेच्या मधला जो काही खर्च आहे हा सर्वात जास्त खर्च कशावर करावा लागला आपल्याला? परत वाहतूक व दळणवळण. खर्च आपल्याला कशावर करावा लागला? वाहतूक आणि दळणवळणावरती करावा लागला. दुसऱ्या क्रमांकावरती होता, सेकंड नंबरवरती होता उद्योग. दुसऱ्या क्रमांकावरती होता उद्योग. याच काळामध्ये सर्वात अपयशी म्हणजे याच काळामध्ये आपल्या भारतामध्ये अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली होती. आणि याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी या योजनेच्या शेवटी थर्ड योजनेमध्येच आपण 1965 मध्ये FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ओके, लिहून घ्याल, 14 जानेवारी 1965 ला 14 जानेवारी 1965 ला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. तसंच IDBI आणि UTI ची स्थापना सुद्धा 1 जुलैच्या काळातच करण्यात आली. आणि कृषीला चांगला माल मिळावा किंवा कृषी किमतीच्या संदर्भात एक आयोग सुद्धा स्थापन करण्यात आला होता, ज्याला कृषी किंमत आयोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मी कृषी शिक्षणमध्ये शिकवलेलं आहे. येस. बढिया, छान. अपेक्षा करतो की आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळाल्या असतील, राईट. चलो, आता त्याच्यानंतर आला तो हॉलिडे प्लॅन. हॉलिडे आता प्लॅन हॉलिडेमध्ये आपण 3 वर्षाच्या योजना सेट केल्या होत्या. आपण काय केलं होतं? 3 वर्षांच्या योजना सेट केल्या होत्या. 3 वर्ष सुट्टी. कधी केल्या होत्या रे बाबांनो? मग 3 वर्ष जे केले होते ते केले होते 1966, 67, 1967, 68 आणि 1969, 68, 69. हे 3 वर्ष आपण सुट्टी दिली होती. या 3 वर्षामध्ये आपल्या योजनेला आपल्या नियोजन आयोगानं स्वावलंबन करण्याचं ठरवलं होतं. आपण स्वावलंबनावरती भर देत होतो. स्वावलंबन, कारण की आपलं स्वावलंबन कशात? की आपण स्वतःच उत्पादन घ्यायचं, स्वतःच्या पद्धतीने स्वतः डेव्हलप व्हायचं. सगळ्यात पहिले तर डेव्हलप व्हायचं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. बिकॉज ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्या भारताला खूप धक्का बसला होता. आपला भारत हा पूर्णपणे म्हणजे ॲग्रिकल्चर गोष्टीवर डिपेंड असलेला देश होता. बट अनफॉर्च्युनेटली ॲग्रिकल्चर सेक्टरच आपला मागं मार खात होता.
ओके, वार्षिक योजना राबवण्याची जी संकल्पना होती ती होती राजकृष्ण यांची, ही मूळ संकल्पना. ओके, मूळ संकल्पना राजकृष्ण यांची होती. एक इकॉनॉमिक ॲडवायझर होते. या इकॉनॉमिक ॲडवायझर यांनी इंदिरा गांधींना सूचित केलं होतं की कृपया करून तुम्ही फोकस ठेवा. राजकृष्ण यांनी सांगितलं होतं की तुम्ही वार्षिक योजना सुरू करा आणि चौथी पंचवार्षिक योजना थोडी पुढे ढकला. ठीक आहे, पुढे ढकलण्याची संकल्पना, पुढे ढकलण्याचा शिफारस कुणी केली होती? पुढे ढकलण्याची शिफारस केली होती गाडगीळ यांनी, धनंजयराव गाडगीळ. हे पॉईंट्स लक्षात ठेवा, हे पॉईंट्स विचारले जातात. म्हणूनच मी काल तुम्हाला काय सांगितलं होतं, पहिले ओव्हरव्ह्यू घेऊ, ओव्हरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सांगू, देन योजनांवरती लक्ष देऊ. म्हणजे तुम्हाला ओव्हरव्ह्यू झाला, कार्यकाळ झाला, मग हे झालं. एकाच ठिकाणी कशाला एवढं सगळं रेट बढायचं. मला फक्त थोडा 1 मिनटं देता का, मी जरा पाणी पितो. मी ॲक्च्युली विसरते, माझं स्टुडिओ लांब आहे आणि पाण्याचं भरपूर लांब आहे आणि मी इकडं आणत नाही, कारण की इथं कसं होते, पुस्तकं धक्का लागला तर पुस्तकांवर किंवा काढलेल्या सगळ्या नोट्सवरती पाणी पडेल आणि माझा काय भरोसा नाही, माझा हातबीत लागत राहतो इकडे तिकडे. ओके, जस्ट 1 मिनिट द्या मला. ओके.
ओके, हॅलो बरोबर समजते काय? इंटरेस्टिंग आहे ना हा पार्ट? इकॉनॉमिक्स सोपं वाटतंय का नाही वाटत? की बाबा असं वाटतं की नाही बाबा हे डोक्यावरनं चाललंय, की बाबा इकॉनॉमिक्सची अजूनही भीती आहे? आणि मी पण ॲक्च्युली इकॉनॉमिक्स खूप स्लोली शिकवतो. मी ब्रह्मास्त्र बॅचमध्ये इकॉनॉमिक्स खूप फास्ट शिकवलं होतं. फास्ट म्हणजे तिथं कसं क्लासरूम होतं ना, तर क्लासरूममध्ये बाकीचे पोट्टे राहायचे, तर बाकीच्या पोट्ट्यांबरोबर मग गप्पा गोष्टी मारत, आणि तिथं इकॉनॉमिक्स म्हणलं तुम्हालाही माहिती आहे, इकॉनॉमिक्स म्हणलं की निम्मे अर्धे पोरं आधीच गार पडते. ठीक आहे, आणि फास्ट नाही जाऊ आपण, थोडंसं स्लो जाऊ इथं. आणि हे जे 4-5 चॅप्टर मी मगाशी सांगितले होते, हे 4-5 चॅप्टरला जरा थोडंसं स्लो जाऊ, थोडं पेशन्स ठेवा. ठीक आहे, आणि बाकीचा वेळ जो काही तुम्हाला मिळतो तो बाकीचे एक्झाम, बाकीचे सब्जेक्ट सगळे पटापट कव्हर करून घ्या. मग करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, द प्लॅन हॉलिडे मूळ संकल्पना राजकृष्णाची होती. पुढे ढकलण्याची शिफारस केली होती गाडगीळ यांनी, धनंजयराव गाडगीळ. ठीक आहे, शक्य नव्हतं त्या काळात, आपल्या भारताला एवढा पैसाही नव्हता. इंदिरा गांधी अध्यक्ष झाल्या होत्या, आणि कृषी उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ करायची होती, कारण की आपण आता अमेरिकेच्या त्या गव्हावरती आपण डिपेंड नव्हतं राहू शकत. म्हणजे अमेरिकेकडनं आयतं गहू बोलवायचं, मग आयतं गहू बोलून मग मस्तपैकी आयतं गायतं खायचं. मग त्यात शेतकरी लेखाचे लय आगाव होते. शेतकरी काय करायचे, अमेरिकेतलं गहू पेरायचे. ठीक आहे, खायला दिलेलं गहू पेरणीला लावायचे. मग परत शेतकरी म्हणायचे की आम्ही पेरलं, गहू उगवलाच नाही. तर अमेरिकेचं गहू इथं कसं उगवल? अमेरिकेतलं वातावरण वेगळं, इथलं वातावरण वेगळं. मग आपल्या भारतात ओके, त्या PL 480नी जो गहू आला होता, त्याच्यानंतर आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञांनी डोक्याला हात लावला होता. म्हणजे भारतातल्या जे लोक आहेत हे एकदम अफलातून आहेत. मग त्या लोकांनी विचार असा केला की आपण एक काम करू, आपण याच प्लॅनिंगमध्ये आपण ग्रीन रिव्होल्युशन किंवा हरित क्रांतीवरती फोकस ठेवू. म्हणून लक्षात घ्या, यामध्ये आपण वार्षिक वृद्धी दर जो आहे, आपला जो वार्षिक वृद्धी दर आहे, हा वृद्धी दर आपण खूप छान मेंटेन केला. तो होता 3.9. खरंच चांगला मेंटेन झाला. आपण खूप सपाटून आपटलो होतो तिसऱ्या योजनेत आपण खूपच आपटलो होतो, खूप म्हणजे खूपच. ठीक आहे, म्हणजे आपण तिसऱ्या योजनेत टार्गेट ठरलं होतं 5.6 आणि झाला अचीव 2.8. आता 3.9च्या टार्गेटनं आपण डेव्हलप करत चाललो होतो. पहिली हरित क्रांती फर्स्ट हरित क्रांती आपल्याकडे आली होती 66-67 मध्ये, आणि हरित क्रांतीनंतर ओके आपल्याकडे कृषी उत्पादनात वाढ झाली होती. काय झाली ती? कृषी उत्पन्नात चांगली वाढ झाली होती, अशी नाही की कमी, बऱ्यापैकी वाढ झाली होती. याच दरम्यान 66-67च्या काळामध्ये आपण रुपयाचे अवमूल्यन केलं होतं. रुपयाचे अवमूल्यन हे रुपयाचे सेकंड अवमूल्यन होतं. पण स्वातंत्र्यानंतरचं म्हणजे एकूण होतं सेकंड, पण स्वातंत्र्यानंतर ठीक आहे, स्वातंत्र्यानंतर किंवा प्रजासत्ताकानंतरचे हे कितवे होते अवमूल्यन? प्रजासत्ताकानंतरचे हे अवमूल्यन होतं कितवं? पहिलं अवमूल्यन कधी झालं रे? बोला, पहिलं अवमूल्यन कधी झालं? 1950 नाही, स्वातंत्र्यानंतरचे कितवं होतं? सेकंडच होतं ना, पोट्टे हो. हे अशा गोष्टी करू नका राव, है ना. तिचा विचार करत बसताय. स्वातंत्र्यानंतरचे पण सेकंड होतं. चलो, आता ह्या योजनांचा भाग जरा बाजूला ठेवू. ठीक आहे, आणि हरित क्रांतीला सुद्धा थोडंसं बाजूला ठेवू. तर हरित क्रांतीच्या साठी एक महत्त्वाचा भाग होता, तो म्हणजे हरित क्रांतीमध्ये या योजनेत एक योजना किंवा एक कार्यक्रम आखला गेला होता, त्याला HYVP, त्याला हाय यील्डिंग ठीक आहे, व्हरायटीज. ठीक आहे, हाय यील्डिंग व्हरायटीज.
प्रोग्राम म्हणून ओळखला जातो. म्हणजे चांगले उत्पादन घेणारे बी जनुकीय पद्धतीने डेव्हलप करून या ठिकाणी सेट करायचं होतं. ठीक आहे. जे अवमूल्यन करण्यात आलं होतं ते किती टक्के करण्यात आलं होतं? ते आलं होतं 36.5. 36.5%. अवमूल्यन जे करण्यात आलं होतं ते 36.5%चं होतं. आणि याच काळामध्ये एक राज्य पण निर्माण झालं होतं, पंजाब आणि हरियाणा राज्य. तर हे जे पॉईंट्स होते हे पॉईंट्स सगळे लक्षात तुम्हाला इथं ठेवायचे. त्यानंतर जी फोर्थ प्लॅन आहे या फोर्थ प्लॅनकडे आपण येऊ. हा जो फोर्थ प्लॅन आहे, ठीक आहे, हा जो फोर्थ प्लॅन आहे या फोर्थ प्लॅनमध्ये हा जो फोर्थ प्लॅन आहे या फोर्थ प्लॅनमध्ये प्रतिमान काय आणि कशावरती भर दिला होता ते बघूया. जो फोर्थ प्लॅन होता या फोर्थ प्लॅनमध्ये प्रतिमान ठेवलं होतं ॲलन मान आणि अशोक रुद्र, जे सगळ्यांना माहितीच आहे. ॲलन मान व अशोक रुद्र. आता या योजनेचा कार्यकाळ जो होता तो होता 1969 ते 1974. अध्यक्ष होते इंदिरा गांधी आणि मुख्य भर होतं स्थैर्यासह वाढ. ठीक आहे, स्थैर्यासह वाढ. ओके. योजनेचं नाव होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन. नाव लय भारी दिलं होतं. ओके, कुणाला सुचते काय माहिती अशी नाव? नाव काय दिलं होतं? स्थैर्यासह आर्थिक वाढ. काय केली ती? तर आर्थिक वाढ. आर्थिक वाढीवर आणि आर्थिक स्वावलंबनावरती भर दिला होता. ओके, इथपर्यंत भाग लक्षात आलं. हे दिलं होते त्यांच्या काळातली काही खास नावं. ठीक आहे. आता उद्दिष्ट पण हेच होतं, स्वावलंबन, प्रादेशिक समतोल राखणे, न्याय, ओके, न्यायिक आर्थिक वाढ करणे. आता कार्यक्रमाच्या बाजू आपण बाजूला ठेवू, आपण डायरेक्ट महत्त्वाच्या गोष्टीवर येऊ, ते म्हणजे प्रकल्प. प्रकल्पमध्ये काय काय येतं? मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला मेन काय आहे? प्रकल्प. कार्यक्रम उद्या. आपला कार्यक्रम कधी करायचा आहे? उद्या करायचा आहे. तर प्रकल्पात काय काय होतं? तर सगळ्यात होतं बोकारो. बोकारो लोह, परत तेच बोकारोचं लोह पोलाद प्रकल्प जो झारखंडमध्ये होता आणि हा 1972 मध्ये सेट करायचं ठरवलं होतं. आणि याला रशियाने मदत केली होती. कोणी केली होती? सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशियानं ह्याला मदत केली होती. या मदतीमुळं आपल्याकडे ॲटलिस्ट एक चांगला झारखंडच्या प्रदेशामध्ये असलेला लोह पोलाद खनिजाचा समावेश उपयोग करून घेणारा ठरवलं, म्हणजे एक चांगला पोलाद उद्योग स्टार्ट झाला. त्यानंतर सेलची स्थापना झाली, स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड. ओके, ही स्थापना 73 मध्ये करण्यात आली होती, सेल ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड. याच काळामध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. काय केलं होतं? तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. कधी केलं होतं? या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण सेट केलं गेलं होतं. ठीक आहे, किती? 14 बँक. ठीक आहे, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण. हे झालं 19 जुलै 1969. ठीक आहे. याच दरम्यान भारत पाकिस्तानचं युद्ध पण झालं. इंडिया अँड पाक युद्धही झालं आणि या युद्धामुळं बांगलादेशची निर्मिती पण झाली. आपल्या भारताशेजारी एक नवीन देश
बांगलादेश तयार झाला. नवीन देश आहे ना तो, बाकीचे देश तर आधीच तयार झाले होते. आता बांगलादेश तयार झाला. आपल्या भारतात, ठीक आहे, आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच व्यापार तोल अनुकूल आला 72-73 मध्ये. व्यापार तोल अनुकूल आला. कधी आला? 72-73 मध्ये. ही सगळी ऍक्टिव्हिटी या भागातच झाली. पण एक मात्र झटका चांगला बसला, तो म्हणजे तेलाचा झटका. तो बसला आपल्याला 1973 ला, जो की नव्हता बसायला पाहिजे. तेलाच्या किमती डायरेक्ट 400% वाढल्या होत्या. किती टक्क्यांनी वाढल्या होत्या? 400% डायरेक्ट तेलाच्या किमती वाढल्या होत्या. एकदम 400%ची वाढ म्हणजे लय झाली ना. एकदम 400%ची वाढ म्हणजे अति जास्त वाढ झाली. आणि म्हणूनच कृषी, ठीक आहे, म्हणूनच कृषीचा जो भाग आहे, कृषीचा जो भाग आहे, म्हणजे कृषीचा भाग म्हणण्यापेक्षा तेलाच्या किमती वाढल्या. आपला जास्तीत जास्त आपला जो निर्यात आहे, ही निर्यात कमी होऊन आयात परत जास्त वाढली, आयात परत जास्त वाढली. तर कृषी व सिंचन याच्यावरती परत अगेन आपण सगळ्यात जास्त खर्च केला. याच्या ठिकाणी परत खर्च कशावर केला आपण? कृषी व सिंचन. म्हणजे पहिल्या योजनेमध्ये जो आपण खर्च केला होता सेम तसाच परत आपण चौथ्या प्लॅनला केला, कारण की आपल्याला परत आपल्या अर्थव्यवस्थेला वरती आणायचं होतं. आणि जे हरित क्रांती आपण डेव्हलप केली गेली होती, की हरित क्रांती जी केली होती त्याला आणखी आपल्याला डेव्हलप करायची होती. दुसऱ्या नंबरवर तो होता उद्योग, आणि तिसऱ्या नंबरवरती तो वाहतूक आणि दळणवळण. कृषी सिंचन पहिलं, दुसऱ्या नंबरवर उद्योग होतं. हे लक्षात घ्या, ते नंतर आरामशीर लिहून घेतलं तरी चालेल. ठीक आहे. त्याचबरोबर अलग समितीच्या शिफारशीनुसार, किंवा आपण असं समजू की 1973-74 मध्ये आपण कॅलरी नावाचा एक निकष ठरवला होता दारिद्र्य मोजायला. कोण दरिद्री आहे हे मोजायला, ओके, आपल्याला कॅलरी हा निकष पहिल्यांदा भारतात लागू केला होता. कुणी लागू केला होता? तर प्लॅनिंग कमिशनने लागू केला होता. तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. तसंच आपल्या देशात 2 महत्त्वाचे कायदे या काळात आले होते. एक होता MRTP कायदा 1969. या कायद्यात किंवा 2 कायदे आले होते. कोणते होते? तर 1969चा MRTP, मोनोपोली, ओके, मोनोपोली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट, मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट 1969. हे आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण टाळण्यासाठी केलं होतं. आणि 1973 आणि किंवा 1973च्याच काळामध्ये आपण हे खतरनाक कायदा केला होता लागू, त्याला म्हणलं जातं फेरा कायदा. कोणता कायदा? फेरा कायदा. MRTP आणि फेरा हे 2 कायदे ह्याच योजनेमध्ये आले होते. आपण योजना बघतच नाही आता, मी परत एकदा सांगतो, योजना पाहत नाही आहोत, नंतर पाहू. एवढं फक्त तुम्ही काय करायचंय, चांगलं आता मस्तपैकी घोटायचंय. इथपर्यंत लक्षात आलं? समजलं का? ठीक आहे. ह्याचं लक्ष काय होतं? प्रसाद, समजलं? ह्याचं लक्ष काय होतं? ह्याचं जे लक्ष आहे 4th प्लॅनचं, ते आपण ठेवलं होतं 5.7, पण साध्य झालं 3.3. लक्ष किती होतं? 5.7%, पण साध्य किती झालं? 3.3%. आता याचे रिझन वगैरे आपल्याला बघण्याची गरज नाही वाटत, कारण की आपण युद्धामध्ये पण होतो, कृषीवरती पण भर दिला होता ॲट अ टाइम. युद्ध आणि कृषी या सगळ्यांच्यामुळे आपण परत एकदा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, म्हणजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं थोडंसं कव्हर करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चल, आता येऊ आपण 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. फास्ट आहे ना आहोत अश्विनी, विकास? फास्ट आहे ना आहोत? काजल? कोण कोण लेक्चरला अजून? तुमची एवढीच लोक? क्षितिजा, काटकर, मला सांगत चला. जर तुम्हाला नाही समजलं का पॉईंट, तर मला लगेच बोलत चला. चल, नेक्स्ट जो प्लॅन आहे तो आहे 5th प्लॅन. हा जो 5th प्लॅन आहे, या 5th प्लॅन, अरे यार,
हा जो 5th प्लॅन आहे, या 5th प्लॅनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला आता थोडासा वादच बघायचा आहे. म्हणजे काय झालं होतं, 1974 ते 79 पर्यंत ह्याचा कार्यकाळ होता. जे की कालच सांगितलं होतं, 1974 to 1979 पर्यंत होता. परंतु जनता पक्षाने 1979 होऊच दिला नाही. जनता पक्षाने 1978ला हा प्लॅन थांबवला आणि त्यांचा रोलिंग प्लॅन स्टार्ट केला. ठीक आहे, ते असो, ते नंतर पुढच्या गोष्टी करू. याच्याही सेम प्रतिमान अध्यक्ष. ओके, पण याच्यावरती जो मुख्य भर होता ह्या प्लॅनचा, या प्लॅनचा मुख्य भर काल आपण बघितलं होतं, दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. इथं परत दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबनाच्या गोष्टी झाल्या आहेत. ठीक आहे, इथं उत्पादक रोजगारात वाढ करणे, उत्पादक रोजगारात वाढ करणे हा मेन भर होता. आणि ह्याच्यातून साध्य काय करायचं होतं, तर याच्यातून आपल्याला साध्य करायचं होतं आपल्या दारिद्र्य रेषेचे किंवा दारिद्र्य रेषेच्या वर कसे लोक येतील ते आपल्याला जास्त बघायचं होतं. ओके, यामध्येच आपल्या भारतामध्ये 1975ला, या 5th प्लॅनमध्येच 1975ला एक महत्त्वाचा चेंजेस झाले होते. आणि ते चेंजेस म्हणजे 20 कलमी कार्यक्रम. हा 20 कलमी, एक कलमी आंबे कसे असतात तसे हे 20 कलमी कार्यक्रम, म्हणजे एक असा कार्यक्रम की ज्याच्या अशा 20 ब्रँचेस होत्या. आणि ह्या सगळ्या 20 ब्रँचेस सामाजिक सुधारणा कशी होईल, आपला समाज कसा डेव्हलप होईल या संदर्भातल्या होत्या. म्हणजे 20 प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी स्टार्ट झाले होते. आपल्याकडे पहिल्यांदा लोकसंख्या धोरण आलं होतं, फर्स्ट लोकसंख्या धोरण, प्लस लोकसंख्या धोरण. कधी आलं होतं हे, 1976ला. लोकांची पकडू नसबंदी केली जात होती. ओके, धरलं जात होतं आणि नसबंदी केली जात होती. त्याच्यामुळे ही फर्स्ट लोकसंख्या धोरण जे की जारी झालं होतं 16 एप्रिल हा डेट लक्षात ठेवा. आयोगाने हा पण विचारला आहे. 16 एप्रिल 1976ला हा म्हणजे हे धोरण सुरू झालं होतं. पुन्हा एकदा आपल्या भारताचा व्यापार तोल 76-77 मध्ये फायद्यात आलो होतो आपण. व्यापार तोलामध्ये आपण फायद्यात आलो होतो. तसंच 2 ऑक्टोबर 1975ला RRBs ची स्थापना झाली होती. एम नरसिंहम समितीच्या शिफारशीवरून RRBs ची स्थापना केली गेली होती. आणि वाळवंट विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम हे 2-3 कार्यक्रम स्टार्ट झाले होते. आता ते कार्यक्रमाचा भाग नंतर बघू. आता इतर गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेशन ठेवू. इतर गोष्टी म्हणजे कोणत्या, तर बघा, इतर गोष्टींमध्ये सगळ्यात पहिले म्हणजे अणु चाचणी. फोडली का नाही आपण बॉम्ब? आपण एक बॉम्ब मस्तपैकी फोडला 18 मे 1974ला. 18 मे 1974ला पोखरण या ठिकाणी आपल्या भारताची फर्स्ट अणु चाचणी. आणि पहिल्यांदा आपण बुद्धाला हसवला होता. बुद्ध हसतच नव्हता लेका, खरंच नव्हता. बुद्ध हसत नव्हता. बुद्ध लय चिंतेत असायचे कायम, जगाचं टेन्शनच घेतलं होतं त्यांनी. दुर्मिळ होतं बुद्ध हसणं म्हणजे. तसंच सिक्कीम राज्याची निर्मिती केली. आणीबाणी सुद्धा जाहीर झाली होती या काळात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ठीक आहे, या ठिकाणी दुसरा तेलाचा झटका 1979च्या काळामध्ये बसला होता. ठीक आहे, 1978च्या काळामध्ये थोडी बसला या ठिकाणी होता. 78च्या हातात लास्टला तेलाचा झटका इथं पण बसला. आता याच्यात सगळ्यात जास्त खर्च कशात केला गेला, तर ह्याच्यात सगळ्यात जास्त खर्च, हा जो खर्च होता, हा खर्च ओळखला गेला उद्योग क्षेत्रात. उद्योगांवरती परत भर देण्यात आला होता. कृषी आणि सिंचन क्षेत्राला जरा थोडंसं कमी भर देण्यात आला होता. याचं जे लक्ष होतं या योजनेचं, 5व्या योजनेचं जे लक्ष होतं ते 4.4 होतं. जे लक्ष निर्धारित केलं होतं ते 4.4 होतं, पण जे साध्य झालं ते 4.8 झालं. आणि त्यामुळं ही योजना सुपर डुपर एक यशस्वी योजना ठरली. म्हणजे पहिल्या योजनेनंतर डायरेक्ट 5वी योजनाच ही यशस्वी ठरली. दुसरी, तिसरी, चौथी ही अपयशी योजना होती. आता याच्यानंतर काय होतं,
याच्यानंतर आली सरकती योजना. कोणती? सरकती योजना. ही जी सरकती योजना आहे, या सरकत्या योजनेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की 1 एप्रिल 1978ला ज्यावेळेस मोरारजी देसाई यांचं सरकार होतं आपल्या भारतामध्ये केंद्रामध्ये, त्यावेळेस 1978मध्ये आपण ही रोलिंग प्लॅन या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न करत होतो. ओके, तर हा रोलिंग प्लॅन कधी आला? तर हा जो रोलिंग प्लॅन आहे हा सरकती योजनेचा हा स्टार्ट झाला आपल्या भारतामध्ये 1978 ते 1980 इथपर्यंतच चालला होता. तसं तर हा रोलिंग प्लॅन 5 वर्षासाठीचा होता. रोलिंग प्लॅन कितीचा होता? 5 वर्षासाठीचा. कारण की ज्यावेळेस यांनी जे प्लॅन बनवला होता तसं तर बनवला होता 5 वर्षाचा, परंतु या रोलिंग प्लॅनला जे त्यांनी योजना म्हणून असं कुठलं स्पेसिफिकेशन दिलं नव्हतं. ठीक आहे, योजना म्हणून त्यांनी ठेवलं नव्हतं. ह्याचे जे संकल्पना आहे सरकती योजनेचे जे संकल्पनेचे जे जनक आहेत, हे जे संकल्पनेचे जनक आहेत, हे जनक ओके, हे जे संकल्पनेचे जनक आहेत हे जनक कोण आहे? ओके, गुन्नार मिर्डाल. कोण? गुन्नार मिर्डाल यांनी ही संकल्पना मांडली होती की तुम्ही रोल करत चला. तुम्ही काय करत चला? रोलिंग करत चला. एखादं टार्गेट ठेवा, ते टार्गेट अचीव झालं की पुढचं टार्गेट, ते अचीव झालं की त्याच्या पुढचं टार्गेट. योजना फिरवत चला, योजना फिरवत चला. आता मग ही योजना ठीक आहे, जनक तर हे होते, पण आराखडा बनवला कोणी होता? बरोबर ना, आराखडा प्लॅन तर कोणीतरी बनवला असेल. तर आराखडा बनवणारे जे होते ते DT लाकडावाला, DT लाकडावाला यांच्यात अध्यक्षतेखाली पुढे नंतर दारिद्र्य मापनाच्या बद्दल तरतुदी केल्या गेल्या होत्या. दारिद्र्य मापनासंदर्भातल्या तरतुदी केल्या गेल्या होत्या. ठीक आहे, तर DT लाकडावाला हे या ठिकाणी होते. पुढे मुख्य भर कशात दिला होता? सरकती योजनेचा मुख्य भर कशात होता? जर तुम्हाला क्वेश्चन असे आले ना तर भारी क्वेश्चन येतील बरं का. सरकती योजनेचा मुख्य भर तर मेन होता रोजगार निर्मिती. ठीक आहे, मेन काय होता? कशाचा भर दिला होता? तर रोजगार निर्मिती. पण कशामध्ये? कशामध्ये? तर कृषी क्षेत्रामध्ये. कशामध्ये? तर कृषी क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती. इकडे तिकडे नाही. कशात? तर कृषी क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करायची. आणि लघु आणि कुटीर उद्योगांना हे झालं पहिलं भर. कशावरती होता? यांच्यावर. आणि दुसरा भर होता लघु व कुटीर उद्योग. लघु व कुटीर उद्योगांवरती भर देऊन त्यांचा विकास करणे. लघु व कुटीर उद्योगांवरती विकास द्यायचा आणि त्यांचा भर देऊन त्यांना डेव्हलपमेंट करायची. यासाठी ओके, अंत्योदय योजना, कामासाठी अन्न योजना, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि ह्या सरकत्या योजनेच्या काळातच 1978च्या काळामध्ये 44th अमेंडमेंट ऍक्ट करण्यात आली. 44th अमेंडमेंट ऍक्ट करण्यात आली. यानंतरची जी योजना होती ती होती 6वी योजना. ती होती 6th प्लॅन. कोणती योजना होती? तर 6th प्लॅन ची ही योजना होती. ही जी 6th प्लॅन योजना होती, या 6th प्लॅनमध्ये हा जो 6th प्लॅन होता, या 6th प्लॅनमध्ये आपल्या ठीक आहे, या 6th प्लॅनमध्येच आपल्या देशात एक नवीन वारं व्हायला लागलं. 1980 ते 1985 हा त्याचा कार्यकाळ होता. 1980 ते 85 पर्यंतचा कार्यकाळ. परत अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधी आल्या. त्या परत इंदिरा गांधींची हत्या झाली होती. त्यानंतर राजीव गांधी सुद्धा या योजनेच्या काळात शेवटच्या काही काळामध्ये होते. मुख्य भर दिला होता दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. भर कशावर दिला होता? दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. ठीक आहे, लक्ष काय होतं? तर कसंही करून 5.2
हे लक्ष्य त्यांनी ठरवलं होतं. 5.2% साध्य करणे लक्ष्य त्यांचं, पण साध्य किती केलं? साध्य केलं 5.7%. आणि यामुळं ही जी योजना आहे ही योजना यशस्वी झाली. ही सुद्धा योजना यशस्वी ठरली. 6 योजना. या योजनेमध्ये आपल्याकडे कार्यक्रम खूप सारे घेण्यात आले. म्हणजे असं समजून चला की या योजनेमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, बायोगॅस कार्यक्रम, त्यानंतर ग्रामीण भूमिहीन शेतकऱ्यांचा आश्वासित रोजगार हमी योजना, भूमिहीन लोकांना आश्वासित रोजगार हमी योजना, अशा काही योजना या ठिकाणी स्टार्ट करण्यात आल्या. ठीक आहे, या सगळ्या योजना तर आल्या, सांगितलं तुम्हाला योजना नंतर होतील. ओके, पण काही प्रकल्प खूप महत्त्वाचे होते या योजने काळात. तर प्रकल्प आणि उद्योग म्हणजेच महत्त्वाच्या काही घडामोडी यांच्यामध्ये घडले होते. तर जे प्रकल्प कोणते होते ते बघूया. जे प्रकल्प होते 6 प्लॅनच्या काळामध्ये हातात घेतले आलेले जे प्रकल्प होते ते सेट करूया. प्रकल्पामध्ये पहिला जो प्रकल्प होता तो होता विशाखापट्टणमचा लोह पोलाद उद्योग. पहिला जो होता विशाखापट्टणम. ठीक आहे, विशाखापट्टणमचा जो की 82 मध्ये स्टार्ट झाला होता आंध्र प्रदेशमध्ये, विशाखापट्टणम कोस्टल एरियामध्ये. त्यानंतर सलेम, दुसरा सलेम चा लोह पोलाद उद्योग. हे 2 लोह पोलाद उद्योग स्टार्ट झाला होता. सलेमचा लोह पोलाद उद्योग कुठं आहे तर तो आहे तामिळनाडूला. तो सुद्धा तामिळनाडूला स्टार्ट झाला. सलेमचा लोह पोलाद आणि विशाखापट्टणमचा 6 प्लॅन मध्ये आला होता. ह्या 2 पोलाद उद्योगांनी आपल्या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केली. आता या 6व्या प्लॅनिंग मध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण थोडं बघूया की काय झालं बाबा, कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी या भागात झाल्या होत्या, कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी या भागात झाल्या होत्या. तर ह्या ज्या घडामोडी होत्या या घडामोडींमध्ये पहिले तर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. कितीचं? 6 बँकांचे राष्ट्रीयकरण. ठीक आहे, किती? तर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. किती? तर 15 एप्रिल 1980 ला. 15 एप्रिल 1980 ला हे केलं होतं. त्याच्यानंतर एक्झिम बँकेची स्थापना आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची म्हणजे नाबार्डची स्थापना. नाबार्डचा लॉंग फॉर्म काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, ही जी स्थापना आहे ही झाली होती 82 मध्ये, 1982 मध्ये. 12 जुलै 1982 ला ही नाबार्डची स्थापना झाली होती. ह्याच्या काळात काही वाईट घटना पण घडल्या होत्या. त्यात 2 वाईट घटना घडल्या होत्या. पुढं युद्ध वगैरे नव्हतं झालं, तसं झालं पण आपण त्या युद्धाला नॉर्मल चकमक म्हणू. एक सियाचीन मध्ये युद्ध झालं होतं, आठवत असेल. 3 घटनामुळे झाल्या होत्या. चला, 6 प्लॅन मध्ये काही वाईट गोष्टी पण झाल्या होत्या. तर या ज्या वाईट घडामोडी आहेत त्यातली सगळ्यात पहिली वाईट घडामोडी होती ते म्हणजे सियाचीन. सियाचीनमध्ये आपण पाकिस्तानला लय धुतलं होतं 1984 ला, ऑपरेशन मेघदूत. त्यानंतर भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. भोपाळची गॅस दुर्घटना आणि ब्लू स्टार झालं होतं, ऑपरेशन ब्लू स्टार. ऑपरेशन ब्लू स्टार हे काही वाईट घडामोडी या काळात घडल्या होत्या. ठीक आहे, तर हा झाला एक बेसिक अप्रोच. अपेक्षा करतो बरं. आता तुमच्या याच्या नंतर म्हणजे मला वाटलं होतं की बाबा एका ह्याच्यात आपलं कंप्लीट होऊन जाईल, पण नाही होणार. आपण उद्या मॉर्निंगच्या बॅचला, संग्राम बॅचला सुट्टी असते. ओके, तर संग्राम बॅचला सुट्टी उद्या नसेल. उद्या तुमचं संग्राम बॅचमध्ये, कारण की हे लेक्चर संग्राम बॅचला पण चाललेत, असं नाही की हे संग्रामला नाही चालले. तर संग्राम बॅचमध्ये उद्या त्यांचं ते वित्तीय व्यवस्थापन जे होतं, म्हणजे आपला जो दुसरा सकाळचा चॅप्टर चालला होता तो आज एंड झाला. वित्तीयचा सगळा भाग आपण उरकवला. तर उद्या आपल्याला 2 लेक्चर घ्यायचे, सकाळी 10 आणि दुपारी 2:30. ठीक आहे, 10 वाजता तुमचं प्लॅनिंग कमिशनच होईल आणि 2:30 वाजता सुद्धा तुमचं प्लॅनिंग कमिशनच होईल. दोन्ही वेळेस तुमचं प्लॅनिंग कमिशन होईल. उद्या मला हे सगळं संपवायचं आहे. ठीक आहे, उद्या हे सगळं संपवायचं आहे आणि परवापासून तुमचं उखाजा धोरण. ठीक आहे, परवापासून तुमचं उखाजा धोरण आणि आंतरराष्ट्रीय संघटना
LPG मॉडेल आणि आंतरराष्ट्रीय संघटनाचा भाग मी कंप्लीट करून देईल. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संघटना आणि उखाचं धोरण ह्या दोन गोष्टी होतील. जर आंतरराष्ट्रीय संघटना कसं आहे, आंतरराष्ट्रीय संघटना हे फॅक्च्युअल डाटा असतात. जर शक्य झालं तर मी आंतरराष्ट्रीय संघटना मी ब्रह्मास्त्र बॅचमध्ये खूप डिटेल घेतल्या होत्या, तर ते वाटलंच तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये टाकून देईल, कारण की त्याच्यात आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आहे. कारण की एक एक संघटना शिकायला आपल्याला एक एक दीड तास लागतो. त्याच्यापेक्षा ते तुम्ही फास्टमध्ये बघून घेतलं तरी ते बेटर राहील. आपले तेवढेच बाकीचे सब्जेक्ट सगळे पटापट कंप्लीट होऊन जाईल. मग सोमवारपासून बाकीचे सगळे सेक्शन, म्हणजे मला हे नोव्हेंबर एंडिंगपर्यंत सगळं संपवायचं आहे. आणि नोव्हेंबर एंडिंगपर्यंत तुमचं तर लगेच संपणार तर नाही आहे. नोव्हेंबर एंडिंगपर्यंत तुम्हाला कदाचित 10 डिसेंबरपर्यंत जाईलच हा इकॉनॉमिक्सचा भाग दोन्ही बॅचला. जर त्यांचं संपलं तर त्यांचं पॉलिटी लगेच स्टार्ट होऊन जाईल. त्यांचं तसंही अर्ध पॉलिटी झालेलं आहे, अर्ध पॉलिटी राहिले बाकीच्या बॅच. मग झालं, तुमच्या सगळ्या बॅचेस संपल्या. मग तुमचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन ऑन तुमच्या कंबाईनची एक्झाम. देन वी विल फोकसिंग ऑन 2025. मग तिथं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण सगळी नंग तयारी करणार आहोत. चला ठीक आहे, थांबू. थँक्यू सो मच. अपेक्षा करतो हे सगळे लेक्चर्स तुमचे डोक्यात फिट झाले असतील. याचे पुढचे लेक्चर्ससुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील, डोंट वरी.